पाटील लोक आडवे लोक झोपू नका तुम्ही गाडी या मी याला दाखवितो चिडू नका पाटील शांत राहा एक 52 मराठ्याला संपवायला निघाला देवेंद्र फडणवीस तुम्ही हळूहळू बोला पाटील थोडस याचे पोलिसाला येले मला गोळ्या घालायला लावल्यात ना आलो सागर बघल्यावर तो गोळ्या घाल मला तू कसा ओबीसीतून आरक्षण देत नाही बघत मला संपवितो शांत राहा मराठी संपवणार म्हणे याला संपवा आधी मराठी आत्ता भेटेत याच्यामुळं मराठी आपल्याला भ्यायला तो मला संपवतो गोळ्या औषध देऊन चलाईल बोलतो तू पोलिसाकडून गोळ्या घालणार पोलिसाला सांगतो मी निपटीतो याचा बळी घ्या याला मारा मी नेटो घेतो म्हणतो कोर्टाचा आम्ही सन्मान केलता शांततेत आंदोलन केले तरी आमच्या लोकांवर काल गुन्हे केलेच कमून केले कम मी आता देवण परिस्थिती कसा देत नाही मराठ्यानं ओबीसीचं आरक्षण होतं तो सलाईन घेऊन डॉक्टरांच्या हाताने मला औषध देणार किंवा पोलिसांच्या हाताने माझं एन्काउंटर करून गोळ्या घाल त्याला माझा बळी घ्यायचा तो म्हणतो किंवा काटा आहे आपल्या सरकार जर आणायचं असलं तर मराठीचा आपल्या मधला काटा की हरामखोर पोरगा फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे लय जीव लावतोय समाजाला याला याचं काम करून टाका याला बदनाम तरी करा तू बदनाम करतो मला तो एन्काउंटर करणार आहे माझं आलो तुम्ही गाडी घ्या बरं का तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नाही तर मग मी काही करेल माझी गाडी आपण बघू शकतो जरांगे पाटील यांनी 16 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची जी शारीरिक प्रकृती ती नाजूक आहे परंतु या परिस्थितीत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत कॅमेरामॅन हर्षलसह संजय सर्वोदय TV9 मराठी जालना गाडीला रस्ता सोडायचा सर्वांनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.